हरिओम. पातंजली योगदर्शनाच्या या पुढच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघत आहोत पातंजली योगदर्शनाचा साधनपाद. साधनपाद हा दुसरा पाद आहे पातंजली योगदर्शनाचा, ज्याच्यात आपण साधन बघतोय की आपल्याला समाधी प्राप्त करायची आहे. त्यासाठी कुठले कुठले साधन आपल्याला याच्यात येणार आहेत आणि हे साधनांचा उपयोग करून आपण कसं कसं चित्तवृत्तींचा निरोध आणि चित्तवृत्तींच्या सोबत असलेले हे जे क्लेश आहेत त्यांचा निरोध करून पुढे जाणार आहोत. याविषयी सुद्धा पतंजली महर्षी सांगतायत. आता हे क्लेश जे आहे, क्लेशांना आपण इथे दुःख या स्वरूपात बघतोय. तर हे जे क्लेश आहेत, दुःख जे आहेत, त्यांच्याविषयी आपण मागच्या लेक्चरमध्ये थोडंसं जाणून घेतलं. परिणाम, ताप, संस्कार, दुःख काय आहे त्याविषयी जाणून घेतलं. आता पतंजली महर्षी 16व्या सूत्रामध्ये सांगताय, हेयम दुःखम अनागतम. म्हणजे हेयम, हेयम म्हणजे काय, तर पुढे येणार, आत्ता नाही येते पण पुढे येणारे असं दुःख. अनागत म्हणजे पुढे येणारं जे भविष्यकालीन दुःख आहे ना, त्याला आपण रोखू शकतो. त्याचा परिणाम आपल्यावरती होणार नाही असं इथे पतंजली महर्षी सांगताय. म्हणजे जे अजून आलेलं नाहीये असं दुःख जे आहे ते नाश करण्यायोग्य आहे असं पतंजली महर्षी सांगतायत. आता हे कसं बरं शक्य आहे? आता 3 प्रकारचे दुःख आपल्या आयुष्यात असतात, जे मागे आपण भोगून घेतलेले आहेत, आपले भोगून झालेले आहेत. अशी दुःख जे भूतकाळात होते ते आपण भोगून पूर्ण केलेत. आता आपण जे काही भोगतोय, ज्या दुःखांचे परिणाम भोगतोय ते तर आता भोगतोय. आता त्याच्यावरती काही परिणाम होणार नाहीये. ते ना आपण टाळू शकतोय ना त्याला आपण रोखू शकतोय. त्यामुळे आता ते आपल्याला भोगून मोकळे करायचे. त्याचे भोग जे आहेत ते भोगून आपल्याला संपवायचे आहेत. त्याच्यावरती आपल्याला कुठलेही रोख करता येणार नाहीये. कुठलेही त्याच्यामध्ये आपल्याला थांबवून ठेवता येणार नाहीये असं ते दुःख आहे. तिसरा जो प्रकार पतंजली महर्षी सांगतायत त्याच्यात ते सांगतायत हेयम. हेयम म्हणजे काय, तर पुढे येणारं भविष्यकालीन असं जे दुःख आहे ते. तर ते आपल्याला अजून आपण ते भोगलेलं नाहीये, त्याची सुरुवातही नाही झाली आहे. तर हे जे भविष्यकालीन जे येणारं दुःख आहे ना, ते आपण थांबवू शकतो असं पतंजली महर्षी म्हणतात. आता हे कसं काय बरं थांबवू शकतो? आपल्याला काय माहिती ना पुढे कसं दुःख येणार आहे, काय येणार आहे असं आपल्याला वाटतं. जसं म्हणजे आता मला थोडीशी सर्दी झाली आहे, थोडंसं डोकं दुखतंय. सगळीकडे वातावरण असं आहे की व्हायरल होण्याची शक्यता आहे. जर मी आत्ताच काळजी नाही घेतली, काही वाफ घेतली नाही किंवा गोळ्या घेतल्या नाही, तर ते व्हायरल मध्ये पूर्ण कन्वर्ट होईल आणि मला पूर्ण व्यवस्थित त्याची ट्रीटमेंट 15 दिवसाची फॉलो करावी लागेल. पण मी आत्ता मला कळत आहे की माझा घसा दुखतोय, सर्दी होतीये आणि डोकं दुखतंय, तर मला आता काळजी घ्यायला पाहिजेच. जर मी लगेच काळजी घेतली, त्याची सुरुवात केली, तर काय होईल, ते जे पुढे येणारं दुःख आहे, म्हणजे हे जे 15 दिवस माझी ही ट्रीटमेंट चालणार आहे, असं होऊ शकणार आहे, हे मी आताच रोखू शकते ना. तर हेच झालं स्थूल स्वरूपाचं, की तब्येतीच्या बाबतीत किंवा एखादी गोष्ट आपल्याला माहिती असते की माहितीये की 1 तारखेला मला पगार येतो आणि 2 तारखेला मला द्यावं लागतंय काय, तर माझं घर भाडं. ठीक आहे. आता मला माझं घर भाडं द्यावं लागतंय. 1 तारखेचा जो पगार आहे, ती नोकरी माझी आज हे झाली, बंद झाली. पुढे मला नोकरी कधी मिळणार आहे माहित नाही. तर माझे जे सेव्हिंग्स आहेत ते जर मी ह्या महिन्यामध्ये सगळे वापरून टाकले, 30 तारखेच्या आधी सगळे खर्च करून टाकले, तर मला 2 तारखेला माझं घर भाडं देता म्हणणार की तू घर भाडं दिलं नाहीये. तर हे होणार. त्याच्यानंतरचा मनस्ताप, त्याच्यानंतरचं जे दुःख आहे ते मला जर अवॉइड करायचं असेल तर मला काय करावं लागेल, तर जे माझ्याकडे सेव्हिंग्ज आहेत ते मला अजूनही सेव्ह करून ठेवावे लागणार आहे. त्यावेळेला ते मी 2 तारखेला घर भाडं म्हणून खर्च करू शकेल अशा याच्याने. ह्या स्थूल गोष्टींविषयी मी आता सांगतेय. सूक्ष्म गोष्टी काय आहेत ते पुढच्या सूत्रातून आपल्याला कळणार आहे. तर याच प्रकारे पतंजली महर्षी सांगतायत, जे भविष्यकालीन दुःख आहे ना, ते आपण थांबवू शकतो, ते रोखू शकतो, त्याचा परिणाम आपल्यावर होणार नाही असं आपण करू शकतो. पण मग हे करण्यासाठी आपल्याला ह्या दुःखाचं कारण माहिती पाहिजे. हे दुःख कुठून निर्माण झालं हे माहिती पाहिजे, हो की नाही? आता हे दुःख कुठून निर्माण झालं, याचं काय कारण आहे बुवा, तर हे कळण्यासाठी पतंजली महर्षी पुढचं सूत्र सांगतायत की या दुःखाचं कारण काय आहे. तर पुढच्या सूत्रात सांगितलेलं आहे, दृष्ट सॉरी दृष्ट दृश्य योहो संयोगो हेय हेतू. म्हणजे द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोग हेच नाश करण्यास योग्य अशा दुःखांचे म्हणजेच हेयाचे कारण आहे. म्हणजे आता हे जे आपण दुःख भोगतो आहे
किंवा दुःख भोगणार आहोत पुढे जाऊन, तर याचं कारण काय आहे? तर पतंजली महर्षी सांगतायत की दृष्ट दृश्ययोः. आता दृष्ट म्हणजे जो बघतोय तो दृष्ट, आणि दृश्ययोः म्हणजे जे बघितलं जात आहे ते दृश्य. आता मी माझ्या डोळ्यांनी बघतीये. मी बघतीये म्हणजे कोण बघतोय? तर माझा आत्मा बघतोय, पुरुष बघतोय. आणि अ, दृश्य म्हणजे काय? तर प्रकृती, जे बघितलं जात आहे समोरचं ते. आता हे जे आहे हे अगदी वरवरच सांगितलं गेलं की दृश्य आणि दृष्ट आणि दृश्य. तर दृष्ट म्हणजे आपण म्हणतोय की पुरुष, आणि दृश्य म्हणजे प्रकृती. आता ह्या दोघांचा संयोग जिथे असेल तिथे काय होणार आहे? तिथून दुःख निर्माण होणार आहे. तर हा जो संयोग आहे हे आपल्याला कळणं, आणि ह्या कळण्यातून आपण जे समजून घेऊ ते म्हणजे आपलं जे होणारं दुःख आहे त्याच्यातून आपण बाहेर पडणार आहे. आपल्याला ते दुःख भोगावं लागणार नाहीये. तर आता हे कसं आहे ते बघूया. आता आपण म्हणतोय की पुरुष, जो आत्मा आहे तो पुरुष आहे, म्हणजे जीवात्मा जो आहे तो पुरुष आहे, आणि प्रकृती जी आहे ती वेगळी आहे, असं आपल्याला समजायला पाहिजे. त्यावेळेला आपलं हे जे दुःख आहे हे वेगळं होणार आहे. तर आता हे कसं आहे? तर पातंजल योगदर्शन किंवा सांख्यमध्ये प्रकृती आणि पुरुष संकल्पना आहेत. त्याच्यात असं म्हटलंय की प्रकृती आणि पुरुषाचं ज्यावेळेला मिलन होतं, ज्यावेळेला ते एकत्र येतात, संयोग होतो, त्यावेळेला आपण जे काही सृष्टी बघतोय किंवा जे काही आपला स्वतःचा जडदेह बघतोय तो निर्माण होतोय. म्हणजेच आता हे जे प्रकृती आणि पुरुष आहेत, नुसती प्रकृती आहे, तर काय होईल? प्रकृती, तिचे जे गुण आहेत त्याच्या सकट त्रिगुणात्मक आहे. प्रकृती जड आहे. जड म्हणजे ती स्वतः काही नाही करू शकत. जोपर्यंत पुरुषाशी संयोग होत नाही तिचा, तोपर्यंत ती आहे तशी स्थिर, स्थूल अशीच राहील. पण ही एकटी प्रकृती काही करू शकणार आहे का? नाही. ती आहे तशीच राहणार आहे, तिच्यात काही बदल नाही होणार आहे. तिच्यातनं दुःख निर्माण होईल ना सुख निर्माण होईल, काहीच नसणार आहे तिथे. अगदी स्टेडी, काही त्रिगुण नसणार आहेत, म्हणजे ते ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये नसणार आहेत. आणि एकटा पुरुष आहे, एकटी चेतना आहे, तरी काही होऊ शकणार नाहीये, कारण की प्रकृतीची त्याला मदतच नाहीये. म्हणजे आत्मा आहे, आपण म्हणतोय आत्मा आहे, पण त्याला जर हा जड देह मिळालाच नाही तर त्याचं काम होणार आहे का? तो काम करू शकणार आहे का? तर नाही करू शकणार आहे, असं याच्यात सांगितलेलं आहे. तर हे जे प्रकृती आणि पुरुष आहेत यांचं काम आपल्याला इथे कसं करायचंय, तर त्यांचा संयोग होतोय हे आपल्याला कळलं तर आपल्याला हे जे दुःख होत आहेत हे नष्ट होणार आहेत, असं पतंजली महर्षी सांगतायत. आता ज्या वेळेला यांचा संयोग होतो त्यावेळेला काय होतं? तर जड असलेली प्रकृती आणि चेतन असलेल्या पुरुषाच्या संयोगातून, आपण उदाहरण घेऊया आपल्या या जडदेहाचं. आपलं जे शरीर आहे हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पंचमहाभूत जे आहेत ते प्रकृतीपासूनच निर्माण झालेले आहेत. तर हे पंचमहाभूतांपासून हे शरीर बनलंय. हे नुसतं शरीर जर असलं, याच्यात प्राणच नसला, तर ते काय असतं? शव असतं, है ना. त्याला मृत म्हटलं जातं, की हा मनुष्य मृत झालाय, कारण की याच्यात चेतनाच नाहीये. हे नुसतं शव आहे, त्याच्यात काही हेच नाहीये, चेतन तत्वच नाहीये, आत्माच नाहीये. तर आपण काय करतो? त्याला चिमट्या काढा, त्याला मारा, जाळतो आपण शवाला, त्याला काही त्रास होतो का? काहीच होत नाही, कारण की त्याच्यात चेतन तत्वच नाहीये ना. तसंच जिथे आपलं हे येतं की प्रकृती आहे, जड देह आहे, त्याला पुरुषाशिवाय कुठलीही चेतना नसणारे, काही त्याच्यावरती फरक पडणार नाहीये. नुसती प्रकृती असून उपयोग नाहीये, आपण हे समजून घेतलं. आता नुसतं पुरुष आहे, नुसतं चेतन आहे, पण तिथे देह नाहीये, कुठलंही त्याचं स्वरूप नाहीये, कुठल्याही स्वरूपात ते नाहीये, तर त्याचा उपयोग असणार आहे का? तर तसंही नसणार आहे. म्हणून हे दोघांचा संयोग होतो, आणि ह्या दोघांचा संयोग जो आहे, ज्याला हा संयोग कळत नाही, तो संयोग होणं हेच दुःखकारक आहे, असं पतंजलींचं म्हणणं आहे. जसं आपण दूध आणि पाणी एकत्र केलं तर असं वेगवेगळं करून दाखवू शकतोय का? हे दूध आहे, हे पाणी आहे, तर आपण त्याला काय म्हणतो? दुधाचा आणि पाण्याचा काय झाला? संयोग झाला. आता हा जो देह आपल्याला आपला स्वतःचा दिसतोय त्याच्यातून आपण, हा आत्मा आहे आणि ही प्रकृती आहे किंवा हे जडदेह आहे, असं वेगवेगळं करून दाखवू शकतोय का? नाही दाखवू शकत आहे, कारण इथे प्रकृती आणि पुरुषाचा संयोग झालेला आहे. तसंच जर तुम्ही पाण्यात तूप मिक्स करायचं म्हटलं तर ते होतं का मिक्स? नाही होत.
ते फक्त त्यांचा योग झाला. ते तुम्ही किती ढवळलं तरी पाण्यातलं तूप वेगळं दिसतं. तर तिथे फक्त योग होतो. त्यामुळे तिथे माहिती असतं की ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी, आणि तूप आपण पाण्यातनं थोडंसं फ्रीज केलं ते की तूप वेगळं काढू शकतो. तसं आपण दूध आणि पाण्याचं करू शकतोय का? नाही करू शकत आहे. त्याच्यासाठी आपल्याला हंस लागेल. त्याच्यामुळे ते आपण स्वतःहून करू शकणार नाहीये. तर तसंच आता ही गोष्ट समजावून घेताना अजून एक उदाहरण दिलं जातं की जसं की आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे, चेतन तत्व आहे, ते वेगळं आहे, आणि ही जी प्रकृती, हे पुरुष सॉरी, प्रकृती जी आहे, हा जड देह हा प्रकृतीपासून बनलेला आहे, आणि हे वेगळं तत्व आहे. हे कसं समजतं? तर बघा की एखादा व्यक्ती वारला, तर तो वारलेला जो व्यक्ती असतो त्याच्याकडे तिथे तर सगळे अवयव असतात ना, डोळे आहेत, कान आहेत, नाक आहे, सगळी ज्ञानेंद्रिय आहे. पण त्याला ती चेतनाच नसते, तिथे तो ती ऊर्जा नसते, ती शक्ती नसते, ते चैतन्य नसतं. त्यामुळे ते कुठल्याही गोष्टी त्याला जाणवतात का? तर नाही जाणवत. त्याला ही कुठलीही गोष्ट जाणवतच नाही. कारण कारण तिथे हेच नाहीये की चेतना नाहीये. पण त्याच शवाचे जर कोणी डोळे डोनेट केलेले असेल तर ते डोळे काढून दुसऱ्या माणसाला लावले, तर काय होतं? ते डोळे काम करायला लागतात, बरोबर त्याच्याने दिसायला लागतं, हो की नाही? तर इथे कसली कमी होती? फक्त त्या चेतनेची कमी होती, त्या आत्म्याची कमी होती. आणि तो आत्मा तिथे गेल्याबरोबर ते जे तो जे जड तत्व होतं, डोळे, ते तिथे काम करायला लागले. त्याच्या मागे असलेलं जड तत्व म्हणजे ते डोळे जे आहेत, त्याच्या मागे असलेल्या चेतना, आत्मा, त्याच्यामुळे त्या डोळ्यांनी काम करायला लगेच सुरुवात केली, आणि त्या माणसाला दिसू लागलं, ज्याचं आपण ट्रान्सप्लांट केलेले डोळे त्यातला. सेम इतर अवयवांच्या बाबतीत सुद्धा होतो. सगळी इंद्रिय तिथल्या तिथेच असतात. ती प्रकृतीपासून निर्माण झालेली आहेत, त्यामुळे ती जड आहेत. त्यांना ऍक्टिव्ह होण्यासाठी, त्यांना त्यांच्या गोष्टी, त्यांचं कार्य करण्यासाठी एका चेतनेची, एका आत्म्याची गरज आहे. पण ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, प्रकृती वेगळी आहे आणि पुरुष वेगळा आहे. हे जर आपल्याला समजलं तरच आपण जी पुढे येणारी दुःख आहेत ना त्याच्यापासून दूर राहू शकतो, असं पतंजली महर्षी म्हणतात. म्हणजे समजा मला एखादं लागलं किंवा मला खूप आजारपण आलेलं आहे, तर ते जे आजारपण राहील ते देहाचं आजारपण राहील, ते आत्म्याचं नसतं. म्हणतात ना की एखाद्याची मनाची शक्ती खूप जास्त असते, किती का मोठा आजार असे ना, तो त्याच्यातून बाहेर येतो. कारण काय असतं माहिती, की त्याची चेतना खूप उच्च स्तरावरती काम करत असते. आणि ज्यावेळेला चेतना उच्च स्तरावरती काम करत असते, तेव्हा कुठेतरी सबकॉन्शियस माइंडला माहिती असतं की हा देह आणि ही चेतना वेगवेगळी आहे. त्यावेळेला तो माणूस वेगळं काम करतो. रामकृष्ण परमहंस यांना गळ्याचा कॅन्सर झालेला होता. तरी सुद्धा ते त्यांच्या शिष्यांना ज्ञान देत होते, तरी सुद्धा ते शिकवायचे, बोलायचे. का? तर त्यांना माहित झालेलं होतं की हा देह जो आहे ना, हा कॅन्सर ह्या देहाचा आहे, या आत्म्याचा थोडी आहे, माझ्या स्वरूपाचा थोडी आहे. माझं जे मूळ स्वरूप आहे त्याचा हा कॅन्सर नाहीये. हा कॅन्सर झालाय तो या देहाला झालाय, असं ते म्हणायचे. त्यामुळे त्यांना ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत हे समजलं होतं. म्हणून त्या कॅन्सर मधून त्यांना होणारा त्रास त्यांच्या चेहऱ्यावरती, त्यांच्या कुठल्याही कृतीमध्ये कधीच दिसला नाही. ते तेवढ्याच चेतनेने, तेवढ्याच आनंदाने त्यांच्या शिष्यांना शिकवू शकले. हे का झालं? तर त्यांना हा फरक कळला होता, आणि म्हणून ते जे पुढे येणारं दुःख होतं, कॅन्सरमुळे येणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात, त्याच्यावरती त्यांनी ओव्हरकम केलं. त्यांना ही एक गोष्ट समजली की या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, आणि ह्या दोन गोष्टी वेगळ्या ठेवल्या तर आपल्याला येणारं हे जे पुढचं दुःख आहे ते आपण दूर करू शकतो, निरोध करू शकतो या दुःखाचा. ठीक आहे. त्यानंतर पतंजली महर्षी सांगतायत प्रकृतीचं प्रयोजन काय आहे. प्रकृती आणि पुरुष आहे, ठीक आहे. पुरुष जे आहे ते चेतन तत्व आहे, आणि प्रकृती जी आहे ती जड तत्व आहे. ज्या वेळेला हे चेतन तत्व आणि जड तत्व एक होतं, त्याच वेळेला काय होतंय, तर एक कुठला तरी जीव निर्माण होतोय. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण म्हणतो चेतना आहे, तर ती कशी आहे, तर या दोघांच्या संयोगानेच ती आपल्याला कळते, त्याच्याशिवाय ती लक्षात येत नाहीये. तर ते सांगतायत की प्रकृती आणि हे जे त्या प्रकृतीचं नियोजन काय आहे. जर चेतन तत्व आहे तर कशाला पाहिजे जड तत्व? तर इथे पतंजली महर्षी सांगतायत की प्रकाश क्रिया स्थितीशीलम भूतेंद्रियात्मकम भोगापवर्गार्थम दृश्यम. म्हणजे की प्रकाश, प्रकाश म्हणजे काय असतं? एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये प्रकाश आहे तर काय आहे? तिथे सत्वगुण आहे.
म्हणजे तिथे पॉझिटिव्हिटी आपण म्हणतो ना की प्रकाशित असेल, कुठली काय म्हणतात भूताची वगैरे स्टोरी असेल किंवा हॉरर फिल्म असते तिथे अंधार अंधार दाखवतात ना, तर ते काय असतं भीतीदायक असतं. पण ज्यावेळेला उजेड येतो आणि छान सूर्यप्रकाश असतो त्यावेळेला आपल्याला पॉझिटिव्ह फील होतं. तर ते का, तर प्रकाश ह्याचं काय सांगितलेलं आहे, तर हे प्रकाश जो आहे हा सत्वगुण प्रधान आहे, हा सत्वगुणाचा प्रतीक आहे. क्रिया, क्रिया म्हणजे आपण कुठलीही क्रिया करतो तर ती रजोगुणाची प्रतीक असते. आपण जे नैमित्तिक कार्य जी करतो ते कुठल्या गुणामुळे करतो, तर रजोगुणामुळे करतो. एखाद्या जसं की मी आता हात हलवतीये, बोलतीये, हे कशामुळे होतंय, तर रजोगुणामुळे होतंय. जी पण क्रिया आपल्या शरीरात होतीये, जसं आपण म्हणतो आपल्या शरीरातील प्रत्येक मुवमेंट जी आहे ती वातामुळे होत असते. तर वाताचं जे बेस असतो तो कुठला असतो, तर रजोगुण असतो, चंचलता. ठीक आहे. तर आपल्या प्रत्येक क्रियेमध्ये रजोगुण असतो. त्याच्यानंतर स्थिती, स्थिती म्हणजे काय, एका ठिकाणी मी बसू नये, तमोभाव वाढतो. एका स्थितीमध्ये असेल तर तमोभाव, आपण जे म्हणतो ना कफाचं जे मेन बीज आहे ते काय, तमोभाव आहे. निद्रा येते कफवाल्या लोकांना जास्त, सो ते कशामुळे, तर तमोभावामुळे. तर प्रकाश, क्रिया आणि स्थिती. शीलम, शीलम पुढचा शब्द काय, शीलम म्हणजे स्वभाव. भूत, इंद्रिय म्हणजे सूक्ष्म आणि स्थूल. आत्मकम म्हणजे स्वरूप. भोग म्हणजे जीवन. अपवर्ग म्हणजे मृत्यू. अर्थम म्हणजे अर्थाचे प्रयोजन काय झालेले ते. आणि दृश्यम म्हणजे ही जी प्रकृती आहे ती, दृश्य जिला आपण म्हटलेलं आहे ती. तर याच्यात सांगितलेलं आहे की ह्या प्रकृतीचं प्रयोजन काय झालेलं आहे, त्याचं कारण. आता आपण इथे बघितलं की भोग अपवर्ग, भोग म्हणजे काय, तर आपण जे काही आपल्या सोयी सुविधा आहेत किंवा आपल्याकडे ज्या काही वस्तू आहेत त्यांचा काय घेत असतो, भोग घेत असतो. म्हणजे त्या वापरतोय आपण, त्याचा उपभोग घेतोय. ठीक आहे. आणि अपवर्ग म्हटलेले, अपवर्ग म्हणजे काय, अपवर्ग म्हणजे मोक्ष प्राप्ती. जर एखादा आत्मा आहे आणि त्या आत्म्याला जर मोक्ष प्राप्ती करायची असेल तर तो फक्त आत्मा स्वरूपात करू शकत नाहीये. म्हणून त्याला कशाची जोड लागणार आहे, तर प्रकृतीची, जड प्रकृतीची जोड राहिली तरच तो 84 लक्ष योनींमधून फिरून मनुष्य देहात येईल आणि मनुष्य देहात त्याची साधना करून तो मोक्ष प्राप्त करू शकेल, म्हणजे अपवर्ग त्याचं होईल, असं आहे. म्हणून प्रकाश, क्रिया आणि स्थिती यांनी युक्त असलेली भूते आणि इंद्रिये यांनी बनलेली असते असे दृश्य भोग आणि त्याग एवढ्यासाठीच आहे. त्याग म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी केलेली जी साधना असते ती त्यागातून असते. म्हणून एवढ्यासाठीच ही प्रकृती जी आहे ती निर्माण झालेली आहे. प्रकृतीचं मूळ कारण काय आहे, तर हे भोग आणि अपवर्ग. आता हे जे भोग आहेत हे आपल्या कर्मफलांचे सुद्धा भोग आहेत. ह्या आत्म्याचे, ह्या पुरुषाचे कर्मफलातून येणारे जे भोग आहेत ते सुद्धा याच्यात येतात. आणि अपवर्ग म्हणजे त्यागातून जो काही मोक्षाकडे त्याची मार्गक्रमण होत असतं ते म्हणजे अपवर्ग. सो हे जे अपवर्ग करायचं आहे, मुक्ती प्राप्त करायची आहे, त्यासाठी ह्या तिन्ही गुणातून हा पुरुष जाणार आहे, ह्या प्रकृतीच्या माध्यमातून. प्रकृती त्रिगुणात्मक आहे, पुरुष एकदम प्युअर फॉर्म मध्ये आहे. प्रकृतीशी जोपर्यंत पुरुषाचा संबंध येत नाही तोपर्यंत तो कुठल्याही गुणाशी त्याचा संबंधच नाहीये, गुणातीत येतो. जसा पुरुष आपण म्हणतो ना की ईश्वर गुणातीत आहे, तसा आत्मा पुरुष हा सुद्धा गुणातीत आहे. जोपर्यंत त्याचा कुठल्याही प्रकृतीशी किंवा अहंकार, बुद्धी ह्या सगळ्याशी संबंध येत नाही तोपर्यंत त्याच्यात हे गुण नसतात, तोपर्यंत तो प्युअर फॉर्म मध्ये. म्हणून आपण ईश्वराची डेफिनेशन करताना किंवा ईश्वराबद्दल बोलताना काय म्हटलं जातं, त्याला गुणातीत म्हटलं जातं. कारण की आपण त्याला कुठल्याही फॉर्म मध्ये बघत नाहीये. तो तेज आहे, तेज म्हटलं जातं त्याला. अग्नितत्व जसं तेजस्वी असतं त्याप्रमाणे हा जो आत्मा आहे तो तसा तेजस्वी आहे. पण ज्या वेळेला त्याचा प्रकृतीशी संबंध येतो त्यावेळेला ह्या गुणांचा आणि त्याचा संबंध येत असतो, असं इथे पतंजली महर्षींनी सांगितलेलं आहे की प्रकृतीचं प्रयोजनच का झालेलं आहे, तर भोग आणि मुक्ती याची प्राप्ती करण्यासाठी ह्या प्रकृतीचं प्रयोजन इथे झालेलं आहे. पुढचा जो आहे तो गुणांचे 24 विभाग आपल्याला बघायचे. ते 24 विभाग आपण पुढच्या याच्यामध्ये बघूया, कारण की ते पूर्ण जरी छोटस सूत्र आहे तरी उलट्या क्रमाने जाऊन त्याच्यामध्ये आपल्याला 24 बाबी बघायच्या आहेत आणि त्याच्यात 2 अजून कुठल्या ऍड होतात आणि 26 तत्व कशी पतंजल योगदर्शनात आहेत ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे.
चालेल.